22 जुलै 2025 रोजी संत नामदेव संजीवन समाधी सोहळा पार पडला. त्यानिमित्तानं ही शब्दसेवा नामदेवांच्या चरणी अर्पण करीत आहे. सत्ययुगात भक्त प्रल्हाद होऊन नरसिंहाच्या चरणी भक्ती केली. त्रेतायुगात अंगद बनून प्रभू रामचंद्राच्या सेवेत राहिले. द्वापार युगात उद्धव होऊन श्रीकृष्णासोबत आध्यात्मिक संवाद केला. कलियुगात श्री विठोबाच्या सानिध्यात देव म्हणून प्रकटले. यावरून हे समजतं की केवळ एक सामान्य मनुष्य ते नव्हते, तर ते परब्रह्माशी तादात्म्य पावलेले एक शाश्वत आत्मस्वरूप होते. पांडुरंगासोबतचं त्यांचं नातं हे भक्तीच्या अत्युच्च शिखराचं प्रतीक आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे महापुरुष कोण? चला तर आपण त्याची ओळख करून घेऊया. गोनाईने नवस केला, विठो पुत्र देई मला, ऐसा पुत्र देई भक्त, ज्याला आवडे पंढरीनाथ. शुद्ध देखून या भाव, पोटा आले नामदेव, दामाशेटी हरुषला, दासी जनीने ओवाळीला. या ओवीप्रमाणे गोनाई मातेने विठोबाला निवस केला आणि हा विठोबाने स्वतःच्या अंशाचा पुत्र त्यांच्या पोटी शके 1180 इसवी सन 1270 मध्ये पंढरपूर येथे झाला. त्यांचं नाव ठेवलं नामदेव. पंढरपूर हे नामदेवरायांचं दुसरं गावराज झालं. आपल्या तरुण पिढीला फक्त विठ्ठलाच्या विटेवर उभे राहून त्याला हट्टाने जेवण करायला लावणारे नामदेव महाराज हे एकमेव संत आहेत. म्हणूनच नामदेवरायांना लढीवाळ देखील म्हणतात. तेवढंच माहिती आहे आपल्याला. पण अनेक निष्ठावंत भगवंताचे जे भक्त आहेत त्यांना औंढा नागनाथांचा देखील प्रसंग माहिती आहे. आपल्या तरुण पिढीला फक्त विठ्ठलाच्या विटेवर उभे राहून त्याला हट्टाने जेवण भरवणारे विठुरायाचे लढीवाळ असे एवढंच नामदेव महाराजांच्या बद्दल माहिती आहे. पण अनेक निष्ठावंत भगवंताचे जे भक्त आहेत त्यांना औंढा नागनाथचा देखील प्रसंग माहिती आहे. एकदा महाशिवरात्रीला संत नामदेव औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी गेले. मंदिरात भजन कीर्तन न करण्याची विनंती पुजाऱ्यांनी केली. नामदेव महाराजांनी विनंती मानून मंदिराच्या मागे बसून भजन सुरू केलं. त्यांच्या शुद्ध भक्तीने प्रसन्न होऊन नागनाथ महादेवाने मंदिराचा गाभारा पश्चिमाभिमुख केला. आजही औंढा नागनाथ हे भारतातील एकमेव पश्चिमाभिमुख ज्योतिर्लिंग आहे. संत नामदेव महाराज हे असे अद्वितीय संत होते ज्यांनी प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी संत ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधीचा प्रसंग पाहिला आणि त्या विलक्षण क्षणाचे वर्णन आपल्या अभंगातून अजरामर करून ठेवला आहे. त्यांच्या अभंगातून उमटलेले शब्द आजही त्या समाधीच्या पावनतेचा अनुभव देतात. पाहिला समाधीस्थानी ज्ञानेश्वर माऊली अंगी. ज्ञानेश्वर माऊली समाधीच्या अवस्थेत किती शांत, तेजस्वी आणि समाधानी दिसत होते याचे चित्र नामदेवरायाने त्यांच्या शब्दातून रेखाटले. संत नामदेव महाराज हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता त्यांनी आपली कीर्ती, भक्ती आणि कीर्तनाचा संदेश उत्तर भारतातही पसरवला. पंजाबमधील घुमान गावात आजही नामदेव महाराजांचे स्मारक आणि मंदिर आहे, जिथे त्यांना स्थानिक लोकांनी नामदेव बाबा म्हणून मान दिला. शीख धर्मातील अनेकांनी त्यांना गुरुच्या दर्जाने मानले आहे, कारण त्यांची कीर्तन शैली, समतेचा संदेश आणि सर्व धर्म समभाव, सर्व जात पंथ एक समान ही शिकवण दिली. गुरु ग्रंथ साहेब मधील काही श्लोक देखील नामदेवरायांचे आहेत, ज्यातून त्यांच्या काव्य व भक्तिरसाची झलक मिळते. नामदेवरायांच्या कीर्तनातून पंजाबमध्येही भक्ती संग्रह वाढला आणि त्यांचे नाव तिथल्या घराघरात पोचले. नामदेव महाराजांच्या संजीवन समाधीला आज 675 वर्षे पूर्ण होत आहेत. 1350 साली आषाढ वैद्य त्रयोदशी शके 1272 रोजी त्यांनी आपल्या कुटुंबातील 14 जणांसह विठोबाच्या पायरीजवळ संजीवन समाधी घेतली. त्यांच्या डोळ्यात भक्तिरस भरला होता.
ओठावर अभंग होते. पाहिला समाधान स्थानी ज्ञानेश्वर माऊली अंगी. ते म्हणाले, देहाचे बंधन तुटू दे, आता हा देही विठ्ठल चरणी अर्पण. आणि त्या दिवशी महाराजांनी आणि त्यांच्या कुटुंबीय सेवकांनी संजीवन समाधी घेतली. त्यांची सून मात्र गरोदर असल्यामुळे तिला समाधीमध्ये सामील होण्यापासून माघार घेतली. त्यामुळे नामदेव महाराजांचा वंश आजही सुरू आहे. श्री विठ्ठल मंदिराच्या महाद्वाराजवळील पायऱ्या, आजही त्या पायऱ्यांना भक्त नामदेवची पायरी म्हणतात. विठोबा दर्शनाच्या आधी लाखो लोक इथं कपाळ टेकवतात. संत नामदेव महाराजांनी आपल्या संपूर्ण जीवनातून एकच गोष्ट शिकवली, भक्ती ही जात, पंथ, भाषा, देश ओलांडणारी असते. पंढरपूरच्या नामदेव पायरी ते पंजाबच्या घुमान गुरुद्वारापर्यंत त्यांचा प्रकाश आजही अखंडतेने झळहळत आहे. ज्या पायरीखाली नामदेवरायांनी समाधी घेतली ती पायरी आजही लाखो भक्तांसाठी नवसंजीवन आहे. तिथे कपाळ टेकवलं की वाटतं, नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, संत पाय हिरे देती वरी. धन्यवाद.